समाचार अब तक, सत्य का साहस। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी गोंदियाच्या वतीनं मौजा शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा जमाकुडो येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित प्रमुख नेते म्हणून उपस्थित होते। प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। त्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद सविता संजयपुरा, नागपूर आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कोलमेथे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी गोंदियाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, मौजा शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा जमाकुडोचे मुख्याध्यापक घनश्याम सोनेकर इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते। तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी गोंदियाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनेचा लाभ आदिवासी समाजाने घ्यावे असा सल्ला आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थितांना दिलाय। विदर्भामध्ये 5 दिवस मी हे दौरे करतोय। रस्त्यांचे प्रश्न आहे। मी संजयजींना जवळजवळ 116 कोटी रुपये आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यासाठी मी मंजूर करून दिलेले आहे। आता तुमचे रस्ते चांगले या ठिकाणी होतील। जे रस्ते झाले नाहीत, जे नॉन प्लॅन मध्ये रस्ते आहेत किंवा काही नद्यांवर पुलं बाकी आहेत, काही नद्यांच्या किनारी गाव आहे तिथे संरक्षण भिंती बांधायची आहे, किंवा काही ठिकाणी स्मशानभूमी जायला रस्ता नाही आहे, हे सर्व आपण भगवान बिरसा मुंडामध्ये घेणार आहोत। अंगणवाडीला जायला रस्ते नाही, हे सर्व रस्ते मला तुम्ही द्या। तुम्हाला जून महिन्यामध्ये 100% रस्ते मंजूर करून देतो, एकही रस्ता ठेवणार नाही। याची व्यवस्था मी तुम्हाला करून देईन। ठरवलं बिरसा मुंडांच्या नावानं आपण हे योजना बनवू आणि या योजनेमुळे तुम्हाला सर्व रस्ते होऊन जातील। तुम्हाला 33 केव्ही सबस्टेशनची गरज आहे, ते सर्व आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तुमच्याकडे लाईट बरोबर येत नाही, तो लाईट व्यवस्थित येईल। तुमचे बाकीचे शेतीचे काही पंप असतील, त्या शेतीची जोडणी बाकी असेल, ते तुम्ही मला सर्व दिले तर मी पुढच्या वर्षी तुम्हाला 100% जोडणी करून देतो। त्यामध्ये मोरीपर्यंत लाईट द्यायची, या मोरीपर्यंत पाईपलाईन करायचं आहे आणि मोरीपर्यंत पाईपलाईन करून तुम्हाला मोरीमध्येच पाणी भरता येईल, याची व्यवस्था या जलजीवन मिशन मध्ये केलेली आहे। एवढंच आहे की 100% लोकांना गॅस मिळाले पाहिजे, 100% लोकांना लाईट मिळाले पाहिजे, 100% लोकांना घरं मिळाली पाहिजे, 100% लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळालं पाहिजे। ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या पद्धतीने मदत करतोय। आदिवासी समाजातील विविध योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गट आर्थिक सहाय्य घरकुल योजनाचे लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आलाय। तसेच शासकीय आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या JEE परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता। समाचार प्रत्यक्षासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह दुर्गेश कोरती, गोंदिया।